गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम जीडी। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एका अशा ठिकाणी जे माझ्या घरापासून जवळ आहे आणि खूपच सुंदर असं प्लेस आहे, असं बऱ्याचदा लोकांकडून ऐकलं आहे। तर आज मी आधी तिथे चाललो आहे, पहिला तिथे जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की हे प्लेस कसं आहे ते। तर चला तर जाऊया लवकरात लवकर मॉर्निंगच्या आपल्या राईडला। तर लेट्स गो। मी आणि माझा मित्र आपल्या डेस्टिनेशनवरती जात होतो आणि पुढे गेल्यावर कळले आणि व्हायचं ते झालं, गेट होता बंद। अशा अवस्थेमध्ये आम्ही प्लॅन केला कॅन्सल, पण मन तुटलेलं अशा अवस्थेत आम्ही ठरवलं की जाऊ आता करू मिसळ पार्टी आणि आम्ही गेलो मिसळ खायला। मग आम्ही आमचा सॉलिड असा राग मिसळवरती काढला आणि खूप अशी मिसळ खाल्ली आणि मग निघालो आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने। मित्रांनो, आता आलो आहे हायवेवरून झाल्यानंतर मी आलो आहे आता ते म्हणजे कोथरूडला, आणि कोथरूडला बेनेलीमधून काही वस्तू काढायच्या आहेत। तसेच आपल्या जी सुंदरी आहे त्याची नंबर प्लेट जरा पडली आहे आणि तसेच त्याला मोबाईल माउंटही आपल्याला लावायचा आहे। तर त्याची काही कामं मला करायची आहेत, त्यासाठी आलो आहे। प्लस इथून आपल्याला आता जायचं आहे ते म्हणजे साईटवरती। रविवार असला तरी कामं संपली नाही आहेत, त्यामुळे आपल्याला आता साईटवरती जायचं आहे। तर दिवसभराची धावपळ कशी राहणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता जाऊ, ते म्हणजे आधी नंबर प्लेट फिक्स करूया, मोबाईल माउंट लावूया आणि त्याच्यानंतर साईटवर जाऊया। अशा प्रकारे आपली मोबाईल होल्डरही लागला आहे आणि त्याच्यानंतर आपली नंबर प्लेट ही लावून टाकली आहे मी। स्क्रू जरा वेगवेगळे दिसत आहेत, तर आपल्याकडे स्क्रू ड्रायव्हर तर नाही आहेत, त्यामुळे जरा घरी जाऊन दोन्ही स्क्रू एकसारखे करेन आणि एक घेतलाय मी। आणि अशा प्रकारे आता तयार झाली आहे आपली सुंदरी पावसाळी आपल्या ब्लॉगसाठी पूर्ण सेटअप तयार करून घेतलं। मित्रांनो, असा आलो आहे तर बेनेलीचा आवाज ऐकूनच आपण जाऊ। इंटी डिझायनर म्हटलं की अशी सगळी आपली धावपळ संडे विंडेची सगळी सुरू असते। कुठेही सुट्टीची आणि शक्यता आणि अशी नसते, आणि पूर्ण साईटवरती व्हिजिट करून जे जे लोकांना लागतं आहे किंवा जे जे लोकांचे प्रश्न आहेत ते लगेच त्यावेळी लेबरचे सोडवावे लागतात, नाहीतर काम सगळं थांबलं। तर त्यामुळे संडेलाही प्रचंड धावपळ असते आणि येऊन काम करावं लागतं। तर हे असतं फक्त युट्यूबर लाईफ प्लस इंटी डिझायनर लाईफ। हे तुम्हाला मी दाखवलं की किती धावपळ असते। आता सुतारांची मीटिंग झाली त्यामुळे मला व्हिडिओ ऑन करता आला नाही, कारण मी एकटाच होतो। पण आता त्यांचे सगळे प्रश्न सॉल्व्ह केले आहेत आणि आता मी निघालोय घरी। आता वाजले आहेत 2 आणि ह्याच्यानंतर आपल्याला पुन्हा कारकडे जायचं आहे वारजेमध्ये। तिथे कारचं काही काम आहे, तिथून काही आपल्याला गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे घरी, आणि त्याच्यानंतर आपलं असणार आहे जेवण। तर ही सगळी आता रविवारची आपली अशी धावपळ असते। आपली सुंदरी आहे, सुंदरीचं आता सगळं झालेलं आहे बऱ्यापैकी माझ्याने। हे आता टेस्ट सुद्धा झालं, बऱ्यापैकी घट्ट बसलं आहे। आता माउंट आपली स्क्रू ही लागल्या, नंबर प्लेट ही आता आपली आणणार नाही जागेवरची, आणि आपली सुंदरी मस्त असते, मेहनती सुंदरी आहे आपली सगळी। माझ्यासारखी ही सुद्धा मेहनत करते, माझ्यावर नेहमी असते। मित्रांनो, आता आपण आपली कार बाहेर काढत आहोत। जरा गाडी धुतली आहे, इथे तुम्हाला पाणी दिसत असेल। थोडीशी गाडी धुतली, साफ केली आहे आणि आता आपण जरा कारची राईड मारायला चाललो आहोत। रविवार म्हटलं की सगळं जरा गाडी सुरू ठेवून सगळं बघावं लागतं की काय काय चाललंय गाडीमध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे ना। त्यासाठी चेकिंगसाठी मला तिन्ही गाड्यांना मी पूर्ण महत्त्व देतो, आणि संडेला आपल्या ज्या गाड्या आहेत त्यांची ट्रायल पूर्ण असते की काय झालं नाही आहे ना किंवा त्याच्यासाठी। तर आता आपण जरा वेंटो जी आपली आहे ती द्या जरा बाहेर काढू आणि जरा त्याची राईड करून येऊ। तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे नांदेड सिटीमध्ये, आणि नांदेड सिटीमधून आपण पुन्हा येऊन पार्किंगमध्ये आपली गाडी लावणार आहोत।
मेन प्रॉब्लेम होता ज्यासाठी आलेलो होतो म्हणजे गाडीचं कव्हर आहे ते सतत उडत होतं, कारण मागचं जे हुक आहे ते खराब झालं होतं आणि वरती येताना गाडी पुन्हा डस्टी व्हायची. तर आता नायलॉनची दोरी मी आणली, थोडा वेळ थोडी बांधली त्याला आणि आता बघूया एक ट्रायल होणार आहे की मागची जे हुक्स आहेत त्याला जरा रस्सीने नायलॉनच्या दोरीने मी सगळी मागची जी बकल आहेत त्याला बांधून घेणार आहे, जेणेकरून कव्हर उडू नये आणि गाडी डस्टी होऊ नये. कारण कव्हर पार्किंग आहे पण हवा ज्यावेळी चालते त्यावेळी सगळी येते आणि गाडीचं कव्हर उडून घेते. बराच वेळा प्रॉब्लेम फेस केला, पण आज म्हटलं ह्याच्यावरती काहीतरी उपाय काढावा लागेल. दोरीने बांधून आपण असा काही जुगाड केलेला आहे जेणेकरून हे कव्हर उडता नाही. आता तरी सध्या फिट बसला एकदम. तर आता बघू, एकदा चेकिंग करू आणि गाडीचा कव्हर उडता नाही असा काही उपाय केलेला आहे आपण. आणि सध्या गाडीचा कव्हर टाकल्यानंतर आपल्याला अशी दिसते पूर्ण. तर चला आता आपली वेळ झाली आहे ती म्हणजे रूमवर जाण्याची. खूप भूक लागली आहे, जेवलो नाहीये दुपारपासून. साईड सकाळी गेलो राईडला, तीही फसली. त्याच्यानंतर मग आम्ही काही नाश्ता केला मित्र आणि मी, आणि त्याच्यानंतर मग मी साईटवरती गेलो. साईटवरती काही गोष्टी मॅनेज केल्या बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर मग कारकडे आलो. कारला जो कव्हर उडून जात होता त्याच्यावरती उपाय केला आणि त्याच्यानंतर आता वाजल्यात माझ्याने 4 वाजून गेल्यात. अजून मी दुपारचा जेवलो नाहीये. आता जाऊन काहीतरी खाईन, थोडासा आराम करीन आणि अशा प्रकारे आपला संडे हा संपलेला आहे. जर तुम्हाला ही माझी रविवारची धावपळ आवडली असेल तर या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम एक्स्ट्रीम जीटी चॅनलला नेहमी द्या. साइन ऑफ एक्स्ट्रीम जीटी. बाय बाय आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर.